हॅलो. हाँ तुम्ही कुठे आहात? मंदिरात आहात का घरी आहात? आता जस्ट दर्शन घेऊन बाहेर पडतेय. हाँ गुड. मग एक काम करा, तुम्ही बाबांना घ्या आणि मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तिकडे ताबडतोब या. काय झालंय? तुम्ही इकडे या, मग आपण बोलूया. अहो आम्हाला आधी घरी जावं लागेल, म्हणजे घरी जरा काहीतरी थोडं सेलिब्रेशन होईल, मग येतो. अहो बाबांना आपण दोघं एकत्र घरी सोडू नंतर, पण तुम्ही आधी तातडीने इथे या प्लीज. राजवाडे काय झालंय? तुम्ही असे घाईघाईत का बोलताय? काही प्रॉब्लेम झालाय का? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही आता याल का इकडे? त्यांना घेऊन या. मी तुम्हाला पत्ता पाठवलाय, वाट बघतोय. या लवकर. काय ग? जावई बापू होते ना? हो बाबा, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्यांनी ना घाईघाईत बोलावलंय आणि काय? आईला पण घेऊन या म्हणाले. काय झालं असेल? आईने काही केलंय का? का बरं असं बोलले? हो पण कुठे बोलावलंय त्यांनी? वाटलंच मला तुझ्या आईनं नक्की काहीतरी गोंधळ घालून ठेवला असणार आहे. नाही बाबा, मला नाही वाटत आहे असं. दुसरं काही जमतं का तिला? बघू, पण आपण आता त्या जागी जाऊया. मी वाटेत आईला फोन करते. रिक्षा चला. मम्मा अगं काय झाले? कसला विचार करतेस? स्वानंदीचा सारखी आपल्या कसाट्यातून सुटते. आता काय मित्र जवळ आले ना. आनंदला जवळ आणलं तिने समरच्या, म्हणजे समरच्या अजूनच जवळ गेली आहे ती. आता तिला समरपासून कायमचं कसं तोडता येईल याचा विचार करते. तुम्ही दोघी विचारच करत बसा. तिकडे दादा काय करतोय माहितीये का? स्वानंदीच्या बापासाठी बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन करतोय दादा. एकदम ग्रँड तामजाम असणार आहे आणि कुणाच्या तरी गाण्याची मैफिल पण आहे म्हणे. व्हॉट? किती पैसा उधळणार आहे या लोकांवर हा? त्या कडक्या म्हाताऱ्याच्या लायकीपेक्षा खूप जास्त. समरचं ना बहुतेक डोकंच फिरलंय. मम्मा मला नाही जायचं त्या कार्यक्रमाला. इंटरेस्ट तर मला पण नाहीये ताई, सत्य. हॅलो समर. काकू, मी तुला पत्ता पाठवलाय, ड्रायव्हरला पण सांगितलंय. तू आजी, अर्पिता आणि अंशुमनला घेऊन ये इकडे. का रे, काही खास? अगं स्वानंदी मॅडमच्या वडिलांचा वाढदिवस आहे ना, आपण सेलिब्रेट करतोय. तू करतोयस का रे? नाही म्हणजे वास्तविक त्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे ना, आणि आपल्याला बोलवलं पाहिजे सेलिब्रेशन करायला. तसं नाही काकू, काही झालं तरी सुद्धा आधीराचे सासरे आहेत ते. आहेत आपले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वानंदी मॅडमनी आजपर्यंत आपल्या सगळ्यांसाठी एवढं काही केलंय. मी म्हटलं आपणही त्यांच्या वडिलांसाठी करूया काहीतरी सेलिब्रेशन. हो हो, हे मात्र अगदी खरं बोललास तू. स्वानंदीने किती काय काय केलंय आपल्यासाठी. बरं केलंस. हां, येतो आम्ही. ओके, बाय. या लवकर, वाट बघतो मी. बाय. स्वानंदी 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 तिच्यासाठी करतोय सगळं, आणि इच्छा नसली तरी आपल्याला जावंच लागणार आहे. चला जाऊया आता. स्वानंदी बोल. हा हॅलो आई. अगं काय, मी कधीपासून फोन करते तुला. मग कामात होते. बोल बोल. अगं आई, राजवाड्यांनी आपल्या सगळ्यांना स्वर साधना हॉलला बोलवलंय. नाही नाही, मी नाही येणार. आज बाबांचा वाढदिवस आहे. मी नाही जाणार कुठे आज. अगं हो, हे सांगितलं मी त्यांना, पण बोलावलंय त्यांनी. हा मग मी काय करू? त्यांचा वाढदिवस आहे, माहिती आहे ना तुला. त्यांना नाही माहिती आहे का? अगं आई, पण आता ते जरा टेन्शन मध्ये होते, तर काही प्रॉब्लेम नाही झालाय ना? म्हणजे मी काही गडबड केली असं म्हणायचंय का तुला?
कशी मुलं आहात ग तुम्ही, जरा पण विश्वास नाही का आईवर आपल्या? अगं आई तसं नाही, फक्त ते थोडं टेन्शनमध्ये बोलत होते आणि त्यांनी तुलाही बोलवलंय म्हणून विचारलं मी. अरे पण म्हणजे काय, सगळ्यामध्ये काय मीच असते का? हा, माझाच दोष आहे का? काही पण गडबड झाली की बस आईलाच दोष द्यायचे का? असं करतात का? मी विलन नाहीये, कळलं ना? प्रत्येक वेळेला तुम्ही असं बोलत असं माझ्या मनाचा विचार करत नाही. मला किती लागत असेल तर मला काही वाटत नाही का? बरं ठीक आहे, चिडू नकोस आता. आणि मी पत्ता पाठवते, त्या पत्त्यावर ये लगेच. मी नाही येणार, मला आज माझा मूड खराब करायचा नाहीये स्वानंदी. आई अगं पण बोलवत आहेत ना ते आता. हा मग मी काय करू, तुम्ही जा ना. वेळेत यायचं बघा जरा. आणि काय बघे, बाबांना सांगू नको, सरप्राईज आहे. बरं येतो लवकर. ये लवकर, ये लवकर ये. आई नाही येणार आहे बाबा. आता आणखीन काय काय निस्तरावं लागणार आहे त्या परमेश्वरालाच ठाऊक. हो म्हणजे खरं सांगू तर मलाही थोडंसं टेन्शन आलंय. का बरं असं तडकाफडकी बोलवलं असेल त्यांनी? बस सावकाश. हो बस रे बाबा. हा आणि मला सांग, हात दुखत नाही ना आता? नाही रे, खरं सांगू का, हे सगळं वातावरण बघून ना होतं नव्हतं ते सगळं दुखणं पळून गेलं माझं. छान झाली अगदी तयारी, म्हणजे घरगुती कार्यक्रम आहे असं वाटतच नाहीये नाही? हो ना, म्हणजे एवढी ग्रँड तयारी कशाला करायला पाहिजे होती? वाढदिवस स्वानंदीच्या बाबांचा, मग आपण का करतो ही सगळी तयारी? असू दे ग. काय बोलतेस अर्पिता? अगं स्वानंदीचे बाबा आपले पण व्याही आहेत ना, आणि किती सज्जन आहेत ते. आणि हे ना असं प्रत्येक गोष्टीमध्ये ना ते नाक खुपसणं आणि काहीतरी खुसपट काढणं हे सगळं बंद करतो आता. अगं चांगलं बघावं ना प्रत्येक गोष्टीत, आणि हात ना कसा देता असावा, म्हणजे आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो त्याने. पिंट्या जे करतोय ना ते बरोबरच करतोय. आजी अरे अज्जू, अगं बाई आजी, अज्जू कशी आहेस अज्जू? अगदी एकदम मस्त. माय स्वीट हार्ट. पिंटू दादा. आजी कशात? काय, कशी वाटली तयारी? अमेझिंग. शेफ्स किस. महेश दादा. येस. ओ माय गॉड, ओ माय गॉड, पिंटू दादा बाबांचा फेवरेट आहे महेश दादा. ही इज गोइंग टू लव्ह इट. खरंच यार आदिरा सर, खूप खूप थँक्यू. अहो तुम्ही आमच्या बाबांसाठी एवढं केलंय. कम ऑन रोहन, अरे कर्तव्य माझं, मला केलंच पाहिजे ते. असंही तुझ्या सासऱ्यानं कुठे जमणार होता एवढं ग्रँड सगळं सेलिब्रेशन करायला? जसं काय तूच हे सगळं स्पॉन्सर केलंस नाही? अर्पिता ते कधीतरी दुसऱ्यांसाठी जरा हॅपी हो ना प्लीज, म्हणजे ऍटलीस्ट ट्राय तरी कर. बास बास बास, आता भांडणं बास. आता कार्यक्रम सुरू होणार आहे. काकू, अर्पिता, चला तुम्ही बसून घ्या प्लीज. बसा चला. बस 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 चल.